बिचल सुरू झालेली आहे, काय नेमकं म्हणायचंय? आय थिंक माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. प्रकाश पवार सर होते, आकडेवारीबद्दल बोलत होते. त्यांचं म्हणणं आहे की साधारण अपेक्षित अशीच ही आकडेवारी आहे. महाविकास आघाडीला राज्यामध्ये मोठी आघाडी मिळेल असं दिसत होतं. आत्ताचे आकडे त्याच्यापेक्षा फार वेगळं सांगत नाहीयेत. आणि राजेंद्र पवार, अजित पवार यांचे बंधू यांनी माध्यमांशी बोललेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार यांची साथ सोडणं, शरद पवार यांना धोका देणं हे जनतेला, महाराष्ट्रातल्या मतदारांना आवडलेलं नाहीये आणि त्याचा परिणाम आजच्या निकालावर दिसतोय. अजित पवार यांना उद्देशून केलेलं त्यांचं हे वक्तव्य. काय म्हणतात राजेंद्र पवार, बघूया. ते आज सुरू आहे. काही फेऱ्या मोजून झालेल्या आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळेंनी जवळपास 20,000 पेक्षा अधिकची आघाडी घेतलेली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र दादा आपल्या बरोबर आहेत. दादा, आत्तापर्यंत काही फेऱ्या जे आहेत ते मोजून झालेल्या आहेत. जवळपास 20,000हून अधिकची आघाडी सुप्रिया सुळेंनी घेतलेली आहे. पहिली प्रतिक्रिया काय? सुप्रियाताई यात नक्कीच विजय होणार आहेत, परंतु आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. ह्या बाकीच्या फेऱ्या बघितल्यानंतर निश्चित आपल्याला किती मतदान, ज्यादा मतदान ते निवडून येणार आहेत ते आपल्याला समजेल. आत्तापर्यंत जर लीड पाहिलं किंवा आत्तापर्यंतच्या फेऱ्यांचं हे सगळं गणित पाहिलं तर उर्वरित फेऱ्यांमध्ये असाच ग्रोथ राहील, काय वाटतं? मला असं वाटतं की 50,000च्या पुढे सुप्रियाताई निवडून यायला पाहिजेत असं अपेक्षा आहे. दादा, आत्तापर्यंत जर हे सर्व गणित पाहिलं तर अजित पवारांच्या गटाला अक्षरशः खातं सुद्धा उघडता आलं नाहीये, कसं बघता? अजून मला वाटतं एक तटकऱ्यांची थोडीशी घासून चाललेली दिसते आणि यातून आपण असं मला वाटतं असं आपण सामान्य माणसांनी समजून घ्यावं की लोकांना या पद्धतीचं राजकारण आवडत नाही. ज्या पद्धतीचं आणि ज्या पद्धतीने ते वेगळे झाले, ज्या पद्धतीने प्रचार झाला किंवा ज्या पद्धतीने त्यांनी साहेबांची साथ सोडली, हे मतदारांना बहुतेक आवडलेलं नाही दिसत. काय अजितदादांच्या घरातल्या कुरघोड्या बहुल्या असं म्हणावं लागेल हे निकाल पाहता? अजितांच्या घरातल्या कुरघोड्या कशा म्हणायच्या? हे घरातल्या कुरघोड्या नव्हत्याच, कारण त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांनी घर फोडलं, म्हणजे घर सोडून ते गेलेले आहेत, बाकीचे त्याच जागेवर आहेत, त्यामुळे कुरघोड्या म्हणता येणार नाहीत. भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा दिला होता. मात्र महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती बघितली तर सुपडा साफ झाला अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला तरी दिसते, कसं बघता? महाराष्ट्र हा कुठल्याही एका लाटेवर जाणारा हे राष्ट्र नाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर अनुभव बघितला तर कुठल्या भावनेच्या लाटेवर, जसं दक्षिणेकडची राज्य बऱ्याच वेळा भावनेच्या लाटेवर जातात, उत्तरेची काही धार्मिक लाटेवर जातात, तसं महाराष्ट्र नसतं. महाराष्ट्र हा विचार करतो. मागच्या वेळी त्यांनी मागच्या एक टर्मला त्यांनी ठीक आहे मोदींना आपण संधी दिली पाहिजे म्हणून त्यांनी त्या पद्धतीने संधी दिली, पण दुसऱ्यांदा त्यांनी बघितलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जे महाराष्ट्रातला जो खेळ चालला आहे आणि जो दिल्लीचा जे इन्फ्लुअन्स आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन लोकांना कुणी दडपशाही केलेली किंवा त्यांना कुठेतरी चुकीच्या मार्गाने नेलेलं कधी आवडत नाही आणि मला वाटतं त्याचा हा परिणाम आहे. कारण त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण खेळवलं, नाचवलं किंवा ज्या पद्धतीने वापरले गेले किंवा सत्ता वापरली, पैसा वापरला, फोडाफोडीचं राजकारण वापरलं आणि सामान्य जनतेकडे जे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या प्रश्नांकडं त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आणि त्याचा हा महाराष्ट्रातला परिणाम आहे असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीनं एक तह केला म्हणल्यासारखं पण केला होता किंवा काही करून बारामतीची जागा जिंकणार, पाठीमागे तसे प्रयत्न झाले. आता यावेळेसही तसाच प्रयत्न झाला, घरातलाच उमेदवार फोडून मैदानात उभा केला गेला. मात्र आताही भाजपाला यामध्ये यश येताना दिसत नाही, काय वाटतं? आत्तापर्यंत त्यांनी जे काही प्रयत्न केले ते प्रयत्न राजकीय पद्धतीने केले होते. यावेळी जे काही राजकारणातलं अत्यंत शेवटचं जे आपण म्हणतो की कुटील राजकारण, त्या पद्धतीने त्यांनी सगळे खेळ खेळून झाले आणि सगळे खेळ खेळूनही त्यांच्या लक्षात आलं आहे की बारामतीची जनता शून्य आहे, मतदार शून्य आहे. तुम्ही नुसती घरं फोडून आणि घरांनाच एखाद्या घराला ताकद देऊन चालत नाही, कारण जनता योग्य तोच मार्ग स्वीकारत असते. दादा, प्रचाराच्या रंधुमाळीत जर बघितले तर अजित पवार असे नेहमी म्हणत होते की भावनिक केलं जाईल, मी एकटा पडलो आहे, सर्व कुटुंब जे आहे ते पवारसाहेबांबरोबर आहे, माझ्याबरोबर कोण नाही, मी एकटा आहे. खरंच ही भावनिकतेच्या लाटमध्ये सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळतं आहे की नेमक्या प्रचाराच्या मुद्द्यांवर मिळतं आहे? अरे काही प्रमाणात भावना ह्या सगळीकडेच असतात, परंतु अजितांनी जो एक
प्रचाराची एक वापरायच्या पद्धतीत अनेक की लोकांना भावनिक करणं, तर त्यासाठी त्यांनी हा शब्द वापरला असेल असं मला वाटतं. परंतु बारामतीतला गेल्या अनेक वर्ष 50 त्यांच्या राजकीय जन्म व्हायच्या आधीपासून बारामतीचा विकास चाललेला आहे. पवारसाहेबांनी विकास केलेला आहे. नुसत्या बारामतीचा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा विकास त्यांनी केलेला आहे. राजेंद्र पवार यांची ही प्रतिक्रिया होती. तर दुसरीकडे